दुनिया पुढती येऊ काला कहू दही भात वैकुंठी तो वैसे नाही कबळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुके घालून बरी वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे तुका मने वाळवट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलम भुदाबम जगन्निहत पानी मंडनम मंदनाना तरुण तुलसी माला कंदन कजनेत्र सदै धवल हास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया जगबदाने गजे दावी सर्व वचित गुरुदास तुका जगबदाने गजे दावी सर्व वचित गुरुदास तुका दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया कजकुबलाने कजे दावी सर्व वचित गुरुदास तुका कजकुबलाने कजे दावी सर्व वचित गुरुदास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दया
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर विठ्ठल विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवची सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा कालापर प्रकरणातील 4 चरणाचा काल्याचं महत्व प्रतिपादन करणारा साधा सोपा सरळ बहुतेकांच्या पाठातला म्हणण्यापेक्षा कानपाठातला आणि कानपाठातलाही नसला तरी महाराजांच्या गाथ्यामधला साधा सोपा सरळ सेवेसाठी निवडलेला अभंग विठ्ठल थोडा आवाज कमी करायचा थोडा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या शिवरा गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या पवित्र प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये चालत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. सप्ताहाचं वर्ष आहे 18वे आणि 18व्या वर्षातील संगतेची सेवा, समारोपाची सेवा, काल्याची सेवा आयोजकाच्या, नियोजकाच्या, पंच कमिटीच्या, ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली आहे. आणि त्या सेवेच्या निमित्तानं मला तुम्हा माता पित्यांचं झालेलं दर्शन ही मी माझं महत्भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल कीर्तन साथ करण्याकरिता महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण आपल्या पंचक्रोशीचं भूषण सुनील महाराज असतील. 8 दिवस झालं तुम्ही त्यांचं गायन ऐकताय. मी काही जास्त वर्णन करायची गरज नाही, कारण वर्णन केलं काय आणि नाही केलं काय माणसाची क्वालिटी तुम्हाला बरोबर. सुनील महाराज आहेत, आमचे हरिभक्त परायण वैभव महाराज आहेत, गोड गायन करतात, चौतोंडी चिराय पक्वा जाऊ वाजवा वाजवला. फक्त मला वाटतं आता कीर्तनच करायचं राहिले. 5 केलं का? वा. वैभव महाराज आहेत इकडं. सगळे आता माझ्या काय परिचयाची माणसं नाहीत, पण सगळी टाळकरी इकडं गायनाचार्य ज्यांच्या निमित्तातून मला ही सेवा मिळाली. आमचे हरिभक्त परायण शिंदे महाराज, लोखंडे महाराज आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना जे घडवण्याचं काम करतायत ना ते आमचे हरिभक्त परायण मोहनजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांची छोटीशी मुलं, त्यांची असणारी शिक्षण संस्था. तसं पाहायचं गेलं ना मायबाप, मीही गुरुजींचा शिष्य आहे. तुम्हाला खरं सांगतो, नारदाच्या गादीवर तुम्ही म्हणता कसं काय महाराज तुम्ही गुरु शिष्य? ऐक,
ज्यावेळेस गुरुजींचा थोडा सुरुवातीचा काळ होता ना, त्यावेळेस गुरुजी शिकवून आळंदीहून आले होते आणि मग आम्ही सगळेजण मिळून अष्टविनायक गडावरती राहायचो. मग त्यांचे गुरुबंधू लखन महाराज असतील, उद्धव महाराज असतील, दादा महाराज असतील, सगळेजण आम्ही संस्थेमध्ये त्यांच्या हाताखाली शिकत होतो. आणि शिकत असताना आमचे लखन महाराज म्हणायचे, तुम्हाला शिकवण्यासाठी हरिभक्त परायण मोहन महाराज येणार आहे आणि उत्कृष्ट मृदंग वादक आहे. लहानपणीपासून त्यांनी सांभाळले म्हणायला काही अडचण नाही, उगाच स्तुती करायची ही काही कामच नाही. पण अनेक दिवसांचा आमचा परिचय, शिक्षकत्वाचं नाते, गुरुजी आहेत उपस्थित, अनेक विद्यार्थ्यांना तयार करतात, भरपूर विद्यार्थी. मला वाटतं आपल्या परिसरातले तुमचाही मुलगा आहे, आमचा तेजस आहे, दिंडोरीचा आहे. आपल्या परिसरातील अनेक मुलांना घडवण्याचं काम गुरुजी करतात. गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तेही या ठिकाणी आज कीर्तनाच्या माध्यमातून वाजवण्याकरता उपस्थित आहेत. तुम्ही मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, संशिष्टी मौली दादा आहेत, सगळेच आधी करून मंडळी, विनेकरी, चोपदार, सगळ्यांच्या चरणी माझा विनम्र माथा टेकवतो. आता नाव झालंय असं सगळ्यांचे घेतलेत असं गृहीत धरतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल गुरुजी नाव तर सगळ्याची घ्यावंच लागतं, आहे का नाही वैभव महाराज? कीर्तनकार देवाची नावं घ्यायना झालीत, पण महाराज लोकांची नावं घ्यावं लागतात, आहे का नाही? का नावं कशामुळे घ्यायची? पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. वा, सज्जनाचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्यपदरामध्ये पडतं. पण हे तुकोबरायांचं प्रमाण आहे हो महाराज. आपण फक्त नाव याच्यासाठी घेतो, फक्त आपल्याला तारका मिळायला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काय घेतो. नाव घेतली की पुढची तारीख पॅकच झाली. आपल्याला काय गुरुजी मागणा पुढून फुटा उडत, आपण भगवी कपडे घातलेले, मिळाली काय नाही मिळाली काय त्याचं काय घेणं देणं आपल्याला. अरविंद तरी आपण गोसावीच आहे. असो, सगळी उत्कृष्ट मंडळी, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सेवा आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो माहिती, मी कीर्तन बरं बोलू का खरं बोलू? बोला की खरं ना. एखाद्याला बोलल्यावर राग तर नाही ना, नाही का? कारण लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे. माणसाला आता कीर्तनामध्ये फक्त खोटं आवडतं, खरं आवडत नाही. मी जर खरं बोलायला गेलो तर तुम्ही म्हणताना काही बावळाटे, ह्याला कुणी आणलं होतं, शिंदे महाराजाला काय काम होतं का नव्हतं? कीर्तन मायबाप हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे हसण्याचं साधन नाही, कीर्तन हे मन स्ट्रॉंग करण्याचं साधन आहे. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर जर माणसं सहज म्हणतात, महाराज राजच्या कीर्तनकारांनी लय हशिवलो. कीर्तन बघा ना गुरुजी, कीर्तन असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, कीर्तन असं रंगटांग झालं पाहिजे. कीर्तन रंगटांगची साधन आहे का? कीर्तन चांग, कीर्तन चांग होये, होये हरी रूप, होये कीर्तन चांग, कीर्तन चांग होय हरी रूप, होय हरी रूप, होय हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन
कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तनाच्या माध्यमातून शरीर पवित्र होते, अंग होय अंग हरी रूप. पण कीर्तनात आल्याच्या नंतर माणूस जर बदलत नसेल तर याचं नाव कीर्तन नाही. माहित आहे याचं नाव मी नाही सांगितलेलं बरं. आम्हाला पण तुमचं काही घेणं देणं नाही हो. तुमची आई मरू नाही तर तुमचा बाप मरू, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं पाकिट गुरुजी आमच्या खिशात पडलं ना, तुमचं आमचा राम राम. आणि माणसांचं कसं आहे, जी मागत त्याला रिटून देते. गुरुजी या साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये ऐका, अनेक हुशार माणसं आहेत. काय त्यांना प्रसिद्धी हे माध्यम नकोय. काय त्यांना प्रसिद्धी माध्यम नकोय. या युट्यूबने महाराज सगळ्याच वाटोळ केले. कुणाला वाटतं युट्यूब वरचा कीर्तनकार पाहिजे? ऐका, युट्यूब सोडून दुसऱ्या कीर्तनकाराचा विचार करा. अहो आम्ही एकच कीर्तन पाठ केले हो, देवा शपथ. पण अनेक हुशार माणसं या युट्यूबच्या माध्यमामुळे काय झाले, समाजापुढे नाहीत आणि ती प्रसिद्धीच्या भानगडीत पडत पण नाही. शिंदे महाराज माझा किस्सा सांगतो तुम्हाला गुरुजी. मला मराठी शेमारू मराठी बाणाला कीर्तन करायचं होतं. हवस आली. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा आला. तुम्हाला बाकीचं काही सांगायची गरज नाही, सगळी तुम्ही ज्ञानवान गुणीची मंडळी, चांगल्या चांगल्यांना वाट लावले तुम्ही. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीमध्ये अनमोल किमतीचा हिरा भंग पावतो. कोणाच्या संगतीत? ढेकणाच्या. आणि वाईटाच्या संगतीत जीवाचं वाटोळ होत नाही तर कुसंगे नाडीला साधू जैसा. जो साधू आहे ना त्याचं सुद्धा वाईटाच्या संगतीमध्ये वाटोळ होतं. शेमारू मराठी बाणाला कीर्तन करायचं होतं. मला थोडं बरं वाटलं, अंग फुगलं गुरुजी थोडं. मला आपण बी टीव्हीवर चाललो. अभंग दिला, कुठल्या अभंगावरती कीर्तन करायचंय, आधार कार्ड पाठवलं. त्यांचं जेवढं डॉक्युमेंट होतं त्यांना जेवढी माहिती पाहिजे होती त्यांना तेवढी पाठवून दिली माहिती. आणि माहिती पाठवून दिल्याच्या नंतर त्यांनी मला तारीखही सांगितली, 22 ते 29 मध्ये तुम्हाला 2-3 दिवसात तुमची तारीख आम्ही डिक्लेअर करू, त्या तारखेला या आणि कीर्तन करून जावा, सेवा आपली करा. ठीक आहे म्हणलं, काही अडचण नाही, सेवा करतो, येतो कीर्तनाला. गुरुजी मोबाईल कट केला आणि कट केल्याच्या नंतर मोबाईल खिशात ठेवला आणि मनामध्ये विचार आला, ज्या महात्म्यानं आपल्याला कीर्तनासाठी उभा केलंय, ज्यानं आपल्याला लहानाचं मोठं केलंय, नवे नवे आपण ज्या व्यक्तीला आपलं जीवन समर्पित केलंय त्या व्यक्तीला आपण सांगितलेलं नाही की मी कीर्तन टीव्हीवर करायला लागलोय. आणि मग तो फोन कट केला आणि पुन्हा माझ्या गुरुदेवांना फोन लावला, बापूंना. आणि बापूंना फोन लावल्याच्या नंतर बापू उचलला फोन आणि फोन घेतला हातामध्ये. बापूला म्हणलं मी तुका बोलतोय. म्हणले बोल ना. म्हणलं मला टीव्हीवरती कीर्तन करायचंय. त्यांना काय ऐकू जात नव्हता, रेंजचा प्रॉब्लेम थोडा कमी होता, खरखर करत होता. जवळच आमचे गुरुबंधू माऊली महाराज गाडी चालवत होते आणि गुरुवर यांनी आमच्या फोन माऊली महाराजांकडे दिला आणि फोन दिल्याच्या नंतर म्हणले बघ रे हे काय म्हणतोय, बघ काय म्हणतोय. म्हटल्याच्या नंतर माऊली महाराजांनी सांगितलं की ती महाराज म्हणते की बुवा टीव्हीवरती कीर्तन करायचे, टीव्हीवरती कीर्तन करायचे. त्यांनी माऊली महाराजांना सांगितलं त्याला म्हणावं जर टीव्हीवरती कीर्तन करायचं असेल तर आजपासूनच तुझं माझं जमणार नाही. ते कीर्तनाला पिटू दे, आपल्याला काय करायचं, जर गुरुची
आपल्यावर कृपा होत असेल तर काय करायचे टीव्ही वरती कीर्तन करून प्रसिद्धीच्या भानगडीत पडू नको म्हणले. ज्या व्यक्तीने माझी कीर्तनाची गुरुजी तारीख घेतली होती त्यांना म्हणलं माफ करा बरं, मी आगाऊपणा केला थोडा, पण माझ्या गुरुदेवांची आज्ञा मला मिळाली नाही, त्याच्यामुळे मी काय तुमच्या टीव्हीवरती कीर्तन करू शकत नाही. तुम्ही माझ्या जागेवरती कुठलाही कीर्तनकार हे करा, लावा, कीर्तन करा. पण मला सांगायचे आजकाल माणसं फक्त लौकिकाच्या मागे चाललेली आहेत. माणसांना लाईट पाहिजे फक्त, कीर्तन हसवणं, कीर्तन म्हणून. आणि तुम्हाला खरं सांगतो माय बाप, मी तुमच्या लहान मुलासारखा आहे. एवढंच एक स्टेज चांगलं राहिले, नाहीतर बाकीच्या जर स्टेजचा विचार तुम्ही केला तर तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती ही तुम्ही सगळी तुमच्या डोळ्याने बघताय. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसन हे डोंगा, उस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. ऊस डोंगा परी रसनो ये डोंगा, ऊस डोंगा परी रसनो ये डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, वरलिया रंगा, वरलिया रंगा. काय भुललासी वरलिया रंगा. माय बाप, चांगल्या माणसांची कीर्तन ऐकाव तुम्ही. म्हणजे मला म्हणायचं नाही का बाकीचे वाईट आहेत बरं का, मी असं बी म्हणत नाही की या कीर्तनकाराची वाईट चित्तोय किंवा वाईट बोलतोय, अशातला मला म्हणायचा उद्देश नाही. पण फक्त जर यूट्यूब सोडलं तर बाकीची सुद्धा माणसं लय हुशार आहेत, बाकीचे सुद्धा कीर्तनकार लय हुशार आहेत, मला हे सांगायचे तुम्हाला. असो, सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा, आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराय काल्याचं महत्व प्रतिपादन करतात. ऐका, महाराज या अभंगातून बोलत असताना म्हणतात, मी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. मला काला खाण्यासाठी गुरुजी पुन्हा जन्माला यायचे. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? तुकोबराय. काय म्हणतात? मला काला खाण्यासाठी जन्माला यायचंय. किती साधी गोष्ट आहे महाराज. माझा प्रश्न आहे हो तुम्हाला, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी काला नाही का महाराज? महाराज म्हणाले, मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जर काला असता तर मी म्हणलोच नसतो मला काला खाण्यासाठी यायचंय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी काला मिळत नाही, आणि म्हणून वैकुंठामध्ये राहणारे तुकोबराय काला खाण्यासाठी मृत्यू लोकाची अपेक्षा करतात. वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काली. जगत वैकुंठामध्ये राहणारे महाराज काला खाण्यासाठी वैकुंठाहून मृत्यू लोकाची इच्छा करतात. का तर मृत्यू लोकामध्ये काला आहे. महाराज कळलं आम्हाला, तुम्ही काला खाण्यासाठी येणार आहेत, वैकुंठाहून येणार आहेत काला खाण्यासाठी, पण तुम्ही काला एकटेच खाणार आहेत का हो महाराज? महाराजांनी सांगितलं, मी आपल पोटा नाही हो एकटा काला खायला. एकमेका देऊ मुखी सुखे घालू. महाराज म्हणतात, मी तो काला सगळ्यांच्या मुखामध्ये अगदी हसत खेळत आनंदानं उड्या मारत तो काला खाणार आहे. महाराज हेही कळालं, तुम्ही काला सगळेजण मिळून करणार आहेत, सगळेजण मिळून खाणार आहेत. वैकुंठामध्ये काला नाही म्हणून तुम्ही काला खाण्यासाठी येणार, सगळेजण मिळून काला खाणार, काला करणार. पण महाराज आम्हाला हे तरी सांगा, तुम्ही काला करणार कुठं? महाराज म्हणले, धाब्यावर. धाब्यावर काला होत नसतो, धाब्यावर कालवा होत असतो. तुकोबरायांनी काल्याची जागा शोधली. तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम. काला करण्याचं ठिकाण जगद्गुरु तुकोबरायांनी सापडलं. जे ठिकाण बरं आहे, जे ठिकाण नीट आहे, जे ठिकाण उत्तम आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी
विकार रहित अंतकरणाला वाळवंटाची उपमा दिली आहे महिमा. ज्यानं कामावरती, क्रोधावरती, षडविकारावरती विजय मिळवला ना, आशांच्याच अंतकरणामध्ये काला होत असतो. काला कुठेही होत नसतो. वैकुंठी तू ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. अभंगाचा सरळ अर्थ संपला. झाला आपलं कीर्तन. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय काल्याचं महत्व प्रतिपादन करतात. ऐका, सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, सप्ताह वर्षाचा असो, सप्ताह 6 महिन्याचा असो, सप्ताह 3 महिन्याचा असो, सप्ताह 15 दिवसाचा असो, सप्ताह 7 दिवसाचा असो, सप्ताह 5 दिवसाचा असो, सप्ताह 3 दिवसाचा असो, उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने केली जाते. आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, इतर दिवशी कीर्तनकार कुठल्याही विषयावरती बोलू शकतो, स्वातंत्र्यात असतो. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराचं जीवन पारतंत्र्य. का? जसं भगवान प्रभुरामांचा जन्म म्हटल्याच्या नंतर आपल्याला कोणता अभंग घ्यावा लागेल? क्षणोक्षणी ह्याची नाही. आम्हासाठी अवतार, ज्या पद्धतीनं भगवान परमात्म्याचा जर जन्मोत्सव असेल तर त्याच्या लीला सांगणारा, त्याचं वर्णन करणारा अभंग आपल्याला सेवेसाठी घ्यावं लागेल. अगदी त्याच पद्धतीनं काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताची, कृष्णाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगावं लागतं हे सगळ्याला माहिती. आणि जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगत नाही. ज्याप्रमाणे मंदिराचं बांधकाम हे कळस बसवल्याशिवाय पूर्ण होत नाही, घराचं बांधकाम वस्तू शांती केल्याशिवाय पूर्ण होत नाही. एखादी वाहत चाललेली नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत नदीचं वाहन थांबत नाही. तसं सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याची सेवा होत नाही, काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही. ज्ञानोबरायांची ओवी, देवळाच्या कामा कळसू सकळ गंगेशी सिंधू प्रवेशू, सोनी शुद्धी कसू सोळावा जैसा. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. हे अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, माय एक. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुम्हाला बोलून गेलो, जोपर्यंत नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत नदीचं वाहन थांबत नाही. अगदी त्याच पद्धतीने जोपर्यंत सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही. या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य आहे, या कीर्तनामध्ये कृष्णाच्याच चरित्राचा उच्चार करायचा असतो. त्याचं कारण आहे, अनंत अवतार ऐसे भक्ता कारणी, अनंत अवतार ऐसे भक्ता अनंत अवतार ऐसे भक्ता कारणी, अनंत अवतार ऐसे भक्ता कारणी. कनवाळू कपाळू दिनाला की उद्धरणे,
अनंतावतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणी किंवा अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. हा भगवान परमात्मा भक्ता करिता अवतार घेत असतो. देवाचे अंशांशात्मक 24 अवतार झाले, पण 24 अवतारांपैकी फक्त 2च अवतार पूर्ण आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार संहार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण. 2च अवतार पूर्ण आहेत 24 अवतारापैकी. पहिला अवतार रामाचा, कृष्णाचा. राम आणि कृष्ण. वाटतं आपण 22 तारखेला काय केलं? मूर्ती कधी बसवली? 22 तारखेलाच केली. गेल्या वर्षी का? म्हणजे ह्या का गेल्या? म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं. म्हणजे वर्धापन देऊन होऊन गेला म्हणायचं. बनाया किंवा बन गया हाय म्हणणे. आता ती काय? उभारीला हात जगी जाणविली मान, देव बैसले आल्या याचका पुरे. अख्ख्या जगासाठी महाराज तो आनंदाचा सोहळा होता, आनंदाचा दिवस होता. त्या दिवशी प्रत्येक गावागणित कीर्तन, भजन, अन्नदान. असा देशातच नाही तर हा उत्सव, हा सोहळा परदेशामध्ये सुद्धा काय केला महाराज? साजरा केला. म्हणजे जागतिक लेवलचा कार्यक्रम. म्हणजे अनेक वर्षाची आपली इच्छा जी होती, अनेक वर्षाची जी अपेक्षा होती, ती खऱ्या अर्थानं 22 जानेवारीला काय झाली? पूर्ण झाली. आम्ही महाराज आताच गेलो होतो 4-5 दिवसाखाली. आणि सुनील महाराज देवानं बोलवलं म्हणून इथपर्यंत आलो, नाही तर तिथूनच सांगायचं होतं माझं काही कीर्तनाला येणं होत नाही, दुसरा कुणीही कीर्तनकार बोलवा. पण असो, भगवान प्रभू रामचंद्रानंच ही सेवा माझ्याकडून करून घेतली. पहिला अवतार आहे रामाचा आणि दुसरा अवतार आहे कृष्णाचा. पण यांच्या अवतार कार्यामध्ये फरक आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्णतम आहे आणि कृष्ण परमात्म्याचा अवतार परिपूर्णतम आहे.
भगवान प्रभू रामचंद्रानं ज्या कार्यासाठी जन्म घेतला तेच कार्य केलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन. आणि कृष्ण परमात्म्यानं एका कार्यासाठी जन्म घेतला आणि असंख्य कार्य कोट्यावधी कार्य केली. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही. एका कार्यासाठी जन्म घेतला, ते कार्य ज्या कार्यासाठी जन्म घेतला तेच कार्य भगवान प्रभू रामचंद्रांनी केलं. आणि एका कार्यासाठी जन्म घेतला आणि असंख्य कार्य कोट्यावधी कार्य कृष्ण परमात्म्याने केले. भगवान कृष्ण परमात्म्याचं जीवन चरित्र 125 वर्षाचं. 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये, एकूण मिळून 125 वर्षाचं अवतार कार्य कृष्ण परमात्म्याचे. पण आज काल्याच्या दिवशी कृष्ण परमात्म्यानं जो काला गोकुळामध्ये केला तो काला खाण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय जन्माला यायचं म्हणतात. बघा महाराज म्हणताय उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. या पहिल्या चरणामध्ये 4 प्रश्न पडतात. महाराज ज्या आरती येऊ म्हणतात त्या आरती याच्या अगोदर आलेले असावे. बघा येणारे कोण आहेत, कुठून येणार आहेत, कशा करता येणार आहेत आणि आल्याच्या नंतर काय करणार आहे. येणारे कोण आहेत, जगद्गुरु तुकोबराय. कोणाच्या वेशामध्ये येणार आहेत, गोपाळांच्या. कुठून येणार आहेत, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी. ओ बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, भावे वर्ताया. ओ काय करीत टाळ्या वाजवा बसले. झाडू संताचे मार्ग, 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 झाडू मी 8 दिवस नुसत्या पंक्ती हाणल्या का काय. इकडे कीर्तन परंपरा किती दिवस किती वेळ आहे कीर्तनात, 7 ते 9 ना का 9 ते 11. वदनी कवळ घेता, सात दिवस काय नुसते पंक्ती पटा नाहीत. कुठला कीर्तनकार येऊ नाही तर कोणी कीर्तन करू नाही तर काय करू,
काय काय खट्याळ गडी म्हणतात. आमचे गुरुदेव लय विनोदानं सांगत असते, रे बजण्या हो घ्या ना तुमचा हरिपाठ उरकून. कुणाचा? कुणाचा हरिपाठ आहे? तुमचा. आणि तुम्ही काय कशाला रेमटोयाला तो निसतो. थोडं सुद्धा माणसाला दम निघत नाही. वैकुंठामध्ये राहणारे जगद्गुरु तुकोबराय गोपाळाच्या विषयामध्ये मृत्यूलोकामध्ये काला खाण्यासाठी नाही. कशासाठी येणार आहेत? तर काला खाण्यासाठी. कुठून येणार आहेत? तर वैकुंठाहून येणार आहेत. आता ऐका, ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय येऊ म्हणतात त्या अर्थी हे शब्द अधिकारी माणसाचे आहेत. येऊ म्हणण्याची गुरुजी ताकद कोणामध्येही होय का? हैया कोई माईक लाल पुन्हा येणार म्हणणारा. मी जरी गेलो तरी पुन्हा येणार आहे का कोणी? पण जगद्गुरु तुकोबराय ज्या अर्थी येऊ म्हणतात त्या अर्थी जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे. कारण तुम्ही आम्ही जन्माला तुम्हाला आम्हाला यावं लागतंय. केले कर्म झाले, जन्म घेणे लागे, हे सगळं मग जगद्गुरु बघा तुम्ही, संतांच्या गुरुजी जाणंही हातात आहे आणि येणंही हातात आहे. तुम्ही म्हणता कस काय जाणं येणं हातात आहे? तर त्याचं कारण आहे, तुका म्हणे हरी काही उरू निधी साठविला हरी जिही हृदय मंदिरी. संतांच्या जाणं हातात आहे, जाणं येणंही हातात आहे. तुम्ही म्हणता कस काय महाराज? सांगा ना थोडं, जाणं येणं कस काय हातात आहे? ऐका, वैकुंठाला गेलेले महाराज 3 वेळेस माघारी आले. क्रमांक नंबर 1 निळोबाराय, क्रमांक नंबर 2 भागीरथी आणि क्रमांक नंबर 3 संत जागनाडे. येणं हातात आहे हे कळालं. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाहून 3 वेळेस माघारी आले. तुम्ही म्हणताना येणं हातात आहे हे आम्हाला कळालं, जाणं हातात हे कस काय? नाथ महाराजांनी ध्येय ठेवला. नाथ महाराजांनी ध्येय ठेवला आणि ध्येय ठेवल्याच्या नंतर सगळं ही आंघोळी घालण्यात आलं, ताटीवरती बांधण्यात आलं, ताटी उचलली गेली. त्यावेळेस कर्मट माणसं होती, अजून बी नाहीत असं म्हणण्याचं काय कारण? लय आगाव कुडची राव. तुमचं काय सांगावं, आमच्यात बी तसला देवर आहे महाराज. भजण्यात 2 पार्ट्या, आराध्यात 2 पार्ट्या. परमार्थ देवाला आवडल असा करा, मनानं परमार्थ करू नका. पण आज परमार्थच असा झालाय, मनाला आवडल असा परमार्थ आहे, देवाला आवडल असा. खरं सांगा, कीर्तन देवाला आवडल असं करावं का माणसाला? हो, देवाला पण आपलं काय? माणसाला. आपल्याला वाटतं माणसाला कीर्तन आवडलं का नाही, कामच झालं, तारीख फिक्स. पण आमची सुद्धा भूमिका बदललेली. आम्हाला वाटतं माणसालाच आवडावा, देवाचं काय घेणं देणं. तुका म्हणे नको वरभंग देवा, तुका म्हणे नको वरभंग देवा, तुका म्हणे नको वरभंग देवा, तुका म्हणे नको वरभंग देवा. माझी सेवा भाव शुद्ध, यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हाती सुख पावे माझा, तरीच हाती सुख पावे माझा, तरीच हाती सुख पावे माझा, तरीच हाती सुख पावे माझा. तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. वरून वरून काही कामच नाही, देवाला सगळं कळतं महाराज. काय
मुंगीच्या पायात जर घुंगरू मानलं तर त्याचा आवाज ऐकतो. मुंगी केवढी त्याच्या पायातलं घुंगरू केवढं कोण ऐकतो? आणि हे म्हणतो माझं पत्रिकेवर नाव नाही वय नाव टाकलं, बघू कसा सप्ताह होतो इथून. मला का वर्षभर झालं येणं घेऊन पिना पाडतोय देवळात हरिपाठ करतोय आणि माझं पॉम्पलेटवर सप्त्याच्या नाव नाही. अरे येडपट आहेस का काय तू? 700 वर्षाची परंपरा आहे, कशी मोडल आपल्या नावाने? तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भाऊशी. मला जास्त काय बोलत नाही कारण माझा टाइम होत आलाय, फक्त 15 मिनिटं राहिलेत. पण कालच कीर्तन तिथून पुढे गुरुजी. नाथ महाराजांनी ताटीवरती बांधलं, उचलले ताटी उचलली. कर्मट माणसं आपल्याला मला सांगायचं तुम्हाला कर्मट. ती म्हणली नाथ महाराजांनी आयुष्यभर परमार्थ केला पण शेवटी कोणाच्या? वैभव महाराज आयुष्यभर परमार्थ केला पण कुणाच्या खांद्यावर जावं लागलं? कोण म्हणतंय? वाईट भाऊकी. आयुष्यभर परमार्थ केला पण आमच्या ही कुणी ऐकलं? वर झोपले होते ना नाथ महाराज. वर झोपलेले नाथ महाराज उठून बसले. कुठं? आता जर ताटीव बांधलेला माणूस जर वर उठून बसल्यावर खालच्यांची काय बेजारी होत असेल? हाय का नाही? काय खालच्यांची बेजारी न सांगितलेली? नाथ महाराज म्हणले बाबा मला काय तुमच्या खांद्यावर जायचं नाही. दुसरी वेळेस मुलगी सगळा तुम्हाला कथा भाग माहिती. मुलगी वाट लावायची होती आणि पुन्हा नाथ महाराज मुलगी मेलेला बरी आताच वेळ सापडली, माझी पोरगी वाट लावायची, मेला बरा आताच मेलाय. नाथ महाराज म्हणले आई लावू वाट. आणि तिसरी वेळेस नाथ महाराजांनी ठरवलं आता कोणाच्या खांद्यावर जायचं नाही, नाही ना कोणाच्या हातातून जायचं नाही, नाही तर कोणाच्या समोरून जायचं नाही, काहीच नाही करायचं, सरळ जायचं पाण्यात आपला देह. जाणं हातात आहे, येणंही हातात आहे. जे जे झाले अवतार आणि तुका त्यांच्या बरोबर देवाचे जेवढे अवतार झाले प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालका बरोबर आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय काला खाण्याची इच्छा का करतात? मला सांगा. तुम्ही भाग्यवान माणसं आहेत. आज तुम्ही काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. जेवढी माणसं या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये आहेत त्याच भाग्यवान माणसं आहेत. कारण का गुरुजी काला कोणाच्या नशिबात? काला जगद्गुरु तुकोबाराय काला खाण्याची इच्छा करतात. कोण? महाराज. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाहून मृत्यूलोकामध्ये काला खाण्यासाठी येऊ म्हणतात आणि तो काला गुरुजी तुम्हा आम्हाला सहज मिळतो. मोठं कोण? बोला की. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाहून काला खाण्यासाठी येऊ म्हणतात. कशाला?
काला खायला, आणि तो काला तुमच्या आमच्या नशिबामध्ये सहज आहे. मोठं कोण बोला की, तुम्ही आम्ही खेळी मिळी. मोठं कोण आप. पण आपल्याला त्या काल्याची किंमत का, जिथं सप्ता तिथं काला आहे का नाही. जिथं सप्ता, हितला सप्ता झाला की पुढच्या गावात, म्हणजे काल्याची आपल्याला किंमत राहत. मग काल्याची किंमत कोणाला, आज ओस अमरावती काला स्वर्गातील देवांना. तुम्हा आम्हाला काल्याची किंमत नाही. का नाही तर अति परिचय झाला की माणसाची किंमत राहत. लांब जावाई देव बरोबरा, गाव जावाई आधा आणि घर जावाई गदा. लांबचा जर जावयाचा असेल तर तुम्हाला किती आनंद होतो. मला तुमची तोंड बघितलं की आता कळायला लागली. लांबचा जर जावयाचा म्हणलं त्याला काय कपडे, काय बसायला पाट, काय ताटाला पाट, काय अगरबत्तीचा घमघमाट, काय रांगोळ, काय कपडे, काय हातातलं पिवळ, म्हणजे हे कोणाला लांबच्या जावयाला. गावातल्याला आला काय आणि गेला काय त्याच इथं राग आणू नका बरं. काही तो कोण गावातला असला तर, गावातल्या आला काय गेला काय त्याचं सुख दुःख नाही. आणि घर जावाई तर महाराजांनी सांगितलंय, घर जावाई गदा. सासू तिकडून सांगते, ओ जावई बापू तेवढी म्हैस पाणी पाजा कि हो. अति परिचय झाला, अति परिचयात अति आवड. तसा काल्याचा तुमचा अति परिचय झाला, त्याच्यामुळं काल्याची किंमत तुम्हा आम्हाला. काल्याची काय ताकद आहे तुम्हाला सांगतो. लाहे सीत लागी हाती, लाहे सीत लागी हाती. लाहे शीत लागे हाती, लाहे शीत लागे हाती. दोष दे कोणिया पळती, दोष दे कोणिया पळती, दोष दे कोणिया पळती, दोष दे कोणिया पळती. वाटी आपल्याने हसते, वाटी आपल्याने हसते. लाहे शीत लागे हाती निळोपारे म्हणतात, दोष देखोनिया पळती. जर लाहीच एक शीत जर हाताला लागलं, कशाचं तर माणसाच्या शरीरातले सगळे दोष नाहीसे होतात. दोष देखोनिया पळती, निळा मने शिराचा बुंद आणि लागताची पावे ब्रह्मानंद. वाटी आपुल्यानेच हसते, भाग्याचा तो पावे तेते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जो भाग्यवान आहे त्याच्याच नशिबात काला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामधून काला खाण्याची अपेक्षा करतात.
अभंगाचं प्रथम चरण. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो. वैकुंठी तो ऐसे नाही, दुनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काढाचे. उपजोनिया पुढती येऊ, खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, खबर काही काढाचे. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठामध्ये राहणारे महाराज काला खाण्यासाठी म्हणतात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी काल तर म्हणत होते मी दोघाला घेऊन आलो या वैकुंठामध्ये काला मिळत नसल्यामुळं महाराज काला खाण्यासाठी मृत्यू लोकामध्ये येतात. पण महाराज तुम्ही काला कोणाच्या संगतीमध्ये करणार तर विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ, संत संगे, विशेष हा लाभ. हो तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला वैकुंठी दुर्लभ. हो तुका मने काला, हो तुका मने काला, वैकुंठी दुर्लभ. हो तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला, वैकुंठी दुर्लभ. तुका मने काला, तुका मने काला, मने काला, वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. हो तुका मने काला, तुका मने काला, वैकुंठी दुर्लभ. काला तुका मने काला, तुका मने काला, वैकुंठी दुर्लभ, वैकुंठी दुर्लभ. तुका मने काला, वैकुंठी दुर्लभ. तुका मने काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठामध्ये काला मिळत नसल्यामुळे मृत्यू लोकामध्ये काला खाण्यासाठी याची अपेक्षा करतात. पण महाराज तो वैकुंठामध्ये आल्याच्या नंतर काला तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये करणार तर काला करती संत जन आणि सवे त्यांच्या वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि अभंगाच्या जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात एकमेका देऊ सुखी घालू हुंबरी. तो काला आम्ही वैकुंठामध्ये मिळत नाही काला, ठीक आहे,
म्हणून आम्ही जन्माला येणार आहेत हेही कळालं. आणि तो काल आम्ही सगळेजण मिळून अगदी एकमेकाच्या तोंडामध्ये हुंबरी हा खेळाचाच प्रकार, पण तो आरडत ओरडत खेळत आनंदानं उड्या मारत आम्ही तो काय करणार आहेत काला एकमेकाला देणार आहेत, एकमेकाच्या मुखामध्ये घालणार आहेत. आणि माणसा बघा तुम्ही एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकाला माणसानं सहाय्य केलं पाहिजे, एकमेकाचं माणसानं ऐकलं पाहिजे, एकमेकाची माणसानं कामं केली पाहिजे. ऐका, पण आताचा जो काळ आहे तो एखाद्याला मदत करणारा नाही. तुम्हाला दृष्टांत सगळ्याला तो कथाभाग माहित आहे. देवाची राक्षसाची भांडणं होत होती. कशामुळं? देव नेहमी सुखी असायचे आणि राक्षस नेहमी दुखी असायचे. राक्षस ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं, देवा आम्ही सतत दुखी आहोत आणि देव सुखी आहेत, याचं कारण काय? ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्हीही माझ्याकडे जेवण करण्याकरता या आणि मी देवांना सुद्धा माझ्याकडे काय करतो, जेवण करायला बोलवतो. देवही जेवण करायला ब्रह्मदेवाकडे आले आणि राक्षसी ब्रह्मलोकामध्ये जेवण करण्याकरता आले. आता पहिला नंबर कोणाचा जेवायला? राक्षस म्हणाले आमचा. पहिला नंबर माणसांना सांगितलं ना पहिली पंगत महिलांची होईल, काही जाती बळच बसतात मुरकण देऊन. राक्षस म्हणाले पहिला नंबर आमचा. सगळे राक्षस सुरुवातीला जेवायला बसले आणि राक्षस जेवायला बसल्याच्या नंतर पात्र वाढली, सगळं पदार्थ ताटामध्ये वाढून झाली. ताटातला घास तोंडात घालायचा एवढ्यात ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेले आणि बेल वाजवली. थांबा म्हणले, आता काय झालं काय माहित. भुका लागल्या होत्या, कळते तुमची तोंड बघितल्यावर. ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्हाला जेवण करण्याकरता वेळ फक्त 10 मिनिटाचा आहे आणि 10 मिनिटाच्या वेळेमध्ये कोपरामध्ये हात वाकवायचा नाही. कोपरामध्ये हात वाकवायचा नाही आणि जेवण तर करायचं. वेळ कितीचा आहे? 10 मिनिटे. राक्षस म्हणाले, नाताच्या घरची उलटीच खुने भाऊ, आता कोपरामध्ये हात वाकवायचा नाही, जेवण कसं करायचं? पण नाविलाज होता. आता टाइम संपत आला होता म्हणजे जेवायला सुरुवात झाली. आता कोपरामध्ये हात वाकवायचा नाही म्हटल्याच्या नंतर ताटातला घास घ्यायचा. आता असा वाकवावा तर जेवण हात कुठं न्यायचा? वर. आता ज्यांनी चांगली कपडे घालली होती काल्याच्या कीर्तना दिवशी त्यांच्या अंगावर सांडत होत, कोणाच्या कपड्यावर तर कोणाच्या नाकावर तर कोणाच्या डोळ्यात, सगळी कपडे भरली. 10 मिनिटं झाली, एकाचं पोट भरलं, रेकाम्या पोटाने उठली. बाया माग सारूनच आली दुसऱ्या पंक्तीला देवाच्या, ए देवा आम्हाला ही आट घातली ना, त्यांना सुद्धा हीच आट घालावं लागेल. देवांची पंगत बसली, सगळं वाढून झालं आणि पुन्हा ब्रह्मदेवानी पुन्हा बेल वाजवली, ए देवांनो थांबा. आणि राक्षसांचं म्हणणं आहे का आम्हाला जी आट घातली, कारण सगळ्याला सारखा कायदा पाहिजे ना, आहे का नाही? केवळ आपल्यावरच अन्याय म्हणल्यावर मग कशी गडी चालायची? त्याच्यामुळे तर महाराष्ट्रात धिंगाणा आहे. म्हणले काय मग जेवायला वेळ म्हणले 10 मिनिटाचा आणि 10 मिनिटाच्या वेळेमध्ये कोपरामध्ये हात कुणी वाकवायचे नाहीत. देव म्हणले काय अवघड गोष्ट आहे. बसलेले देव उठले, म्हणले गड्यांनो, जे 36चा आकडा होता ना ते बदला 63चा करा रे. 63चा आकडा करा. 36 म्हणलं की असं उलट असतं आणि 63 म्हणलं की असं समोरासमोर असतं. महाराज सगळ्यांना पातळ वाढवून झाली, मधून फक्त वाडेकरी जाईल एवढीच वाट ठेवली बरं का गुरुजी. जेवण सुरू झालं. एखाद्याला जर बासुंदी आवडली ना, त्याने म्हणायचं येईल का मला बासुंदी आवडती, घाल एखाद्याला बुंदी आवडली तर बुंदी घालती तोंडात ताटातला घास उचलायचे, समोरच्या तोंडात घालायचे. कोण? देव.
गुरुजी 7 मिनिटात जेवण झाली हो. किती मिनिटात? हात कोपरामध्ये वाकवला नाही, हात धुवून मोकळी झाली, डेकोर देऊन मोकळी झाली. ब्रह्मदेव राक्षसांपाशी गेला आणि राक्षसांना विचारू लागला, निर्णय कळाला का सांगावं लागेल. राक्षसांनी खाली मान घातल्या, देवा तुम्ही म्हणताय ते खरं खरं आहे, आम्ही एकमेकाला मदत करत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहेत, आणि देव एकमेकाला मदत करतात म्हणून देव सुखी आहेत. आणि बऱ्याच घरांमध्ये हिचे भाऊ भावाला मदत करीत नाहीत पण शेजाऱ्याला मदत करतो. बरोबर का नाही करू? ऐका, कीर्तनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर हे सगळं तुम्हाला माहिती आहे काय सांगायचं असतं. भावानं भावाला मदत केली तर घर सुखी होईल, गावानं गावाला मदत केली तर गाव सुखी होईल, तालुक्यानं तालुक्याला मदत केली तर जिल्हा सुखी होईल, जिल्ह्यानं जिल्ह्याला मदत केली तर राज्य सुखी होईल, राज्यानं राज्याला मदत केली तर देश सुखी होईल, आणि देशानं देशाला मदत केली तर जग सुखी झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून एकमेकाला मदत करण्याची प्रवृत्ती ठेवा. जो एक बार गलती करता है उसे इंसान कहते हैं, जो 2 बार गलती करता है उसे शैतान कहते हैं, जो हर बार गलती करता है उसे पाकिस्तान कहते हैं, और जो हर गलती को माफ करता है इसे हिंदुस्तान कहते हैं. विठ्ठल विठ्ठल. एकमेकाला मदत करा गड्यानो. एकमेकाला जर मदत केली ना जीवन सुखी होईल. पण महाराज लय अवघड आहे, एकमेकाला मदत करायची भूमिकाच. काय केलंय बरं एका लय लय भांडण आहे तो घराघरामध्ये. गुरुजी आम्हाला ना मिटवायचाच कटाळा आलाय. सुनील महाराज तुम्हाला खरं सांगतो, माणसं चहा प्यायला नेऊन त्यांच्या घरातलं सांगत बसतो. आम्हाला नको वाटलं तरी शिंदे महाराज जावं लागते चहा प्यायला. हे तुमच्या लेकरासारखं आहे. काळ खूप बिघडत चाललाय, आणि या बिघडत्या काळामध्ये विज्ञानाच्या काळामध्ये एकमेकाला मदत केली पाहिजे तर महाराज संसार सुखाचा होणार आहे, प्रपंच सुखी होणार आहे, कुटुंब सुखी होणार आहे. आणि जर या काळामध्ये जर तुम्ही महाराज भावाबरोबर, आईबरोबर, बापाबरोबर, चुलत्या कुणाबरोबर ही भांडणं करा महाराज, सुख लागणार. ह्याच्यातून काय महाराज, कोर्ट कचेरी ह्याच्या पलीकडे काय नाही. माणसं मेल्यावरती त्या मड्याकडे सुद्धा बघणार, पण इस्टेटीसाठी भांडणं खेळायला लागली. ती माणूस मेला ह्याचं काही सुख दुःख नाही, पण त्याच्या नावावर किती आणि त्याला वारस कोण कोण लागले ह्याच्याकडले एवढे. बाप एकमेकाला मदत करा, जीवन सुखी होईल. एकमेका देव मुखी सुखी घालू हुंबरी. महाराज आम्हाला हेही कळालं, तुम्ही सगळेजण मिळून काला करणार, पण महाराज काला कुठं करणार. तुका म्हणे कृष्ण परमात्म्याने चोरी चित्ताची केली. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिले चित्त, हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिले चित्त, हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिले चित्त, हरिले चित्त. हरिले चित्त, हरिले चित्त, हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसे जाऊ घरा, जाऊ घरा. सुंदर मला लय आनंद होतो.
ऋषी महाराजांकडं बघितल्याच्या नंतर गुरुजींचा एक विद्यार्थी ऋषी महाराज इतका तयारीचा आहे, गुरुजींना मानव तेवढं थोडंच आहे असली. आणि काळाची गरज आहे हो, ही काय आहे, काळाची गरज आहे ही स्टेजवरती नाचणं. आपल्या गावातलं आहे का इथं, आहे ना? वा वा. बाकीच्यांनी नुसतं बघत राहा, तुमचं लावू नका. तर ना भाग्यवंत नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप कुठं, गावात नाही, जगी. हे आता राहिलं नाही वाचलं. आणि तुम्हाला खरं सांगतो, नारदाच्या स्टेजवरून तुमची जर लेकरं इकडं टाकली तरच तुमच्या लेकराची बरी गत आहे, नाही तर मारुतीची मंदिरं मोकळीच आहेत. काव गावचा सर्वे करा, प्रत्येक गावचा. इथं आहेत का? नाही, प्रत्येक गावचा सर्वे करा. कमीत कमी 50 प्लस ईडी झाली, ईडी. आई बापाला म्हणू लागली काही कर पण मला पिवळा कर. काय बाजारात बळायला भाजीपाला वेळ तुला पिवळा कराय. बावळा ठेवून वागू लागली पोरं. कशी लग्न होते ना. काळ विचित्र आहे महाराज. या जर काळात जर नाही, आणि याच्या पाठीमाग फक्त आई वडील कारणीभूत आहेत. याला कारणीभूत कोण आहे? आई वडील. कारण आई वडिलांचे संस्कार हे मुलांवरती होत असतात. माय बाप जरी सर्पिन का बोका आणि त्यांच्या संगे सुका नपवे बाळ. आई सर्पिणी सारखी असेल आणि बाप जर बोक्यासारखा असेल तर यांच्या पोटी जन्माला येणारी संतती त्याच पद्धतीची येणार आहे. सुभाषितकार खूप गोड बोलतात. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आई चांगली असेल तर मुलगा सुशील जन्माला येतो. बाप चांगला असेल तर मुलगा चतुर जन्माला येतो. वंशाची पुण्य असेल तर मुलगा उदार जन्माला येतो. आणि जर स्वतःची पुण्य असेल तर मुलगा भाग्यवान जन्माला. याच्या विरुद्ध सांगायचं झालं, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्ये वंश दोषेन आत्मदोषात दरिद्रता. आई जर उन्मत असेल तर मुलगा उन्मत जन्माला येतो. बाप जर मूर्ख असेल, बाप उन्मत असेल, बाप वाईट असेल तर मुलगा मूर्ख जन्माला येतो. वंशाचा दोष असेल तर मुलगा कंजूस जन्माला येतो. आणि स्वतःचा दोष असेल तर मुलगा दरिद्री जन्माला येतो. माझी विनंती माय बापांनो, काळाची गरज आहे मुलांना घडवण्याची. आता हळूहळू शिवजयंतीचं ह्यांचं प्रमाण तुम्ही वाढलेलं आहे बघा. पण ज्याप्रमाणे पाहिजे शिवजयंती अगदी त्या पद्धतीनं नाही हो पाहायला मिळत. अगदी बरोबर आहे का नाही? नुसती मौज मजा मस्ती पाहिजे. वर्गणी कळायची राजांचे नाव. ऐका, जगातले फक्त दोनच राजे आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे धर्मवीर संभाजी महाराज. त्यांना उभ्या आयुष्यामध्ये स्त्रियेला नाचलेलं कधी बघितलं नाही. काय? आणि म्हणून महाराज त्यांची जयंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नेमणे आज तागायत 350 वर्ष. कुणाची जयंती कुणाची काही होत नसतं. गुरु 350 वर्ष झालं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर महाराज धर्ममंडप. अहो, हे जे साम्राज्य दिसतंय ना हे त्यांच्यामुळे. काय हे एवढं साम्राज्य दिसतंय ना हे त्यांच्यामुळे. आज तुम्ही मी पॉम्पलेट बघितल्याच्या नंतर ती मनोज दादाचा फोटो बघितला. कोणाचा? मनोज दादा जरांगे पाटलांचा. त्यांचा फोटो बघितला. मला सांगा, ती माणूस आज देवाच्या, ही नीट बघा, नीट कुठं जाऊन बसलाय? देवाच्या लाईनीला. फक्त त्याचं एकच कारण आहे, तो फुटला नाही, पैसे कोणाचं घेतलं नाही. आणि आजपर्यंत ज्यांनी घरं भरली ती पुन्हा पुढं कधी आली? माणसं त्यांच्यावर जीव ओतून टाकतात महाराज. तुम्ही सगळीजण बघताय. आणि माणसं मिळावी तर अशी, म्हणून यांचं महाराज पोम्पलेट मध्ये सप्त्याच्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यावर पवड लागली. माणसाचं काहीतरी समाजाला देणं लागतं. जो प्रपंचासाठी झटतो ना महाराज, त्यानं नावाची अपेक्षा कधी करायची नाही गुरुजी. आज मला सांगा, तो जवळजवळ 5 ते 7 महिने माणूस घरीच गेला नाही फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पडून. मी काल परवा दिवशी गेलतो येता येता.
येता येता शाल श्रीफळ घेऊन गेलो त्या ठिकाणी. त्या महाराजांच्या त्या मनोजदादाच्या अंगावरती महाराज फक्त एक रग होती आणि हातपाय तर ती बोलून बी दाखवतोय राव, फक्त मी 35 किलो आणि 35 किलोचा माणूस 10-10 दिवस फक्त पाण्यावर जगतो. याच्या पाठीमागे फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आता मी तुम्हाला हे का बोलतोय माहिती का, ही चुलीपुढं बोलायची गोष्ट नाही गुरुजी. ही चुली आपली आपण करा सोडवण संसार बंधन सोडावे. मला सांगा तुम्ही, अनेकांची लेकरं शिकून मोठी झाली पण शिकून सुद्धा इडी झाली. त्याचं कारण काय? मी काही जास्त बोलत नाही, कारण काय असतंय माहिती का, काहीतरी बंधन थोडी. पण मला बी तुम्हाला सांगतो गुरुजी, कधी कधी सहन होत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरीन धरिता ही परी किती धरायचा प्रयत्न केला तरी आवरत. मला सांगा ना, आज काय देशामध्ये परिस्थिती, देशामध्येच नाही तर जगामध्ये परिस्थिती बघा. कुणी कुठं जातंय आणि तुमची आमची मधीची ना कारण ठोकाठोकी नाही का नाही महाराज. आता आपलं असं झालंय, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. महाराज मुलांना शिकवा, सांभाळा, त्यांच्यावर संस्कार करा, ही काळाची गरज. पाहती गवळणी तवती पालती म्हणती नंदाची आजी चोरी केली खरे गवळणी. यशोदेला सांगायचं, यशोदेला सांगा आम्ही गोकुळात राहू. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आणि महाराज मग गवळणी सुद्धा त्रस्त झाल्या. यशोदेला सुद्धा वाटलं खरंच आता कृष्ण परमात्मा आपला खोड्याच करतोय. कृष्णाला सांगितलं, कृष्णा तू उद्यापासून आता खोडी सांगत. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, घेऊनी गोदना सवे घेऊनी गोदना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. त्रस्त झालेल्या गवळणी यशोदेकडे आल्याने यशोदेनं सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. आणि मग काय महाराज, छोट्या छोट्या गाया छोटे छोटे बाल, छोटासा माझा मदन गोपाळ, छोटासा माझा मदन गोपाळ. कृष्ण परमात्माने सगळे सवंगडी गाया सोडल्या. सगळ्यांना यशोदेनं जवळ बोलिलं, जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. सगळेजण महाराज मग जंगलामध्ये गेले, वनामध्ये गेले. गाया तरी राखायच्या कवर गोपाळ सगळे त्रस्त झाले. खेळ खेळून हमामा होतो तो चेंडू इटी दांडू अबक दुबक तिबक पोरा हमामा पोरा हमामा सगळे. आणि मग ही सगळं खेळ खेळल्याच्या नंतर गोपाळांनी विचार केला का खेळायचं तरी कवर. भूक लागली. तू का म्हणे आता परता
पोटी भूक खांडीभर पोटी खांदी भार पोटी भूक काय खेळ. याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटी. खोडी तर सांगितलीच नाही, खोडी सांगितली. किती सांगावं तेवढं थोडंच आहे. महाराज तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. सगळे गोपाळ थकले खेळून. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं शिदुऱ्या घेऊन या, माझी आहे तैशी पाहे नाही सोडून या माये म्हणून अनावी. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. महाराज सगळ्या गोपाळांनी आपापल्या शिदुऱ्या आणल्या. कृष्ण परमात्म्यानं सगळ्यांना एकत्र बसवलं आणि तो काला त्या ठिकाणी केला. तोच काला आपण आज या ठिकाणी या रूपानं करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर